नमस्कार मंडळी, अजून एका लर्निंग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण नेमका काय बदल झाला आहे स्टॉक मार्केटमध्ये ते पाहणार आहोत. सेबी म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही भारतातील शेअर बाजाराची नियामक संस्था आहे. सेबीने NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या इक्विटी डेरिव्हेटिव्ह विकली एक्सपायरीचा दिवस हा गुरुवारवरून मंगळवार करण्याची मान्यता दिली आहे. याचा अर्थ असा की NSEवर जे विकली ऑप्शन्स असतात त्यांची मुदत पूर्ण होण्याची म्हणजेच एक्सपायरी डेट आता गुरुवार न राहता मंगळवार होईल. तसेच या बदलानंतर BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने ठरवलं आहे की त्यांच्या सेन्सेक्स आधारित डेरिव्हेटिव्हची विकली जी एक्सपायरी गुरुवारी असायची ती गुरुवारीच राहील. आता हे सगळं कधीपासून लागू होणार तर 1 सप्टेंबर 2025 पासून NSEच्या ज्या साप्ताहिक म्हणजेच विकली डेरिव्हेटिव्ह एक्सपायरीचा दिवस मंगळवार असेल आणि BSEची एक्सपायरी ही गुरुवारीच राहील. याचा परिणाम इन्व्हेस्टरवर कसा होईल ते पाहूया. आधी NSE आणि BSE या दोघांच्या डेरिव्हेटिव्ह्ज ज्या विकली एक्सपायरी व्हायच्या त्या गुरुवारीच असायच्या. आता NSEची एक्सपायरी मंगळवारी आणि BSEची गुरुवारी असल्यामुळे गुंतवणूकदारांना दोन्ही एक्सचेंजवर वेगवेगळ्या स्ट्रॅटजीज वापरता येतील. दुसरं म्हणजे ट्रेडर्सना आता 2 वेगवेगळ्या दिवशी साप्ताहिक ऑप्शन क्लोजिंग मिळेल, त्यामुळे अधिक संधी उपलब्ध होतील. अजून मार्केटमध्ये लिक्विडिटी आणि व्हॉल्यूम कसे बदलतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल यामध्ये. धन्यवाद.